ते उचलून घ्याल थोडं. जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात जे आहे एका दलितांचं घर पाडलेलं आहे. पण मी बघू शकतो, दाखवू शकतो आता तुम्हाला. ही सुरुवात इथून आहे त्या घराची. ही बघू शकता आपण. इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या या ठिकाणी या बोरकर परिवाराने इथे स्थापन केलेले आहे. मागं पिंपळाचं झाड आहे. असं एकंदरीतच असं चांगलं चित्र जे आहे आपण हे या ठिकाणी आणि पण नक्कीच मग नंतर पण मी हे इथून सुरुवात या घराची आहे. म्हणजे हे घर कसं असेल. आता ज्या ठिकाणी घर पाडलेलं आहे ना, ते मी दाखवतो. वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहे, कार्यकर्ते आहे, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. पूर्ण घर जे आहे, पूर्ण घर पाडलेलं आहे. हे बघू शकता. हे घर आहे. हे घर पूर्ण कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी इथं आलेले आहे, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. कारण आता दिवसभर ते पोलीस स्टेशनमध्ये होते. पोलीस स्टेशननं आश्वासनाच्या नंतर जे आहे हे आहे. आता हे घर मी दाखवतो तुम्हाला. हे सोडा, हे घर बघू शकता. आता मी पूर्ण घर तुम्हाला दाखवतो आहे. याच्यानंतर हे सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहे. पण हे पूर्ण घर जे आहे, हे पूर्ण घर मी तुम्हाला दाखवतो. ह्या महिला सुद्धा इथल्याच आहे गावच्या. आणि ही घर जे आहे, हे घर जे आहे पूर्ण म्हणजे या घरावर बुलडोजर चालवलं आहे. हे स्लॅबचं घर होतं. हे बघू शकता. हे जे इथे हे स्लॅबचं जे आहे तार्स वगैरे लागलेले आहे. हे संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघू शकता तुम्ही. म्हणजे या गावचा सरपंच किती जातीयवादी आहे यावरूनही दिसते आहे. विषय कोणता होता तर फक्त जे आहे म्हणजे नळाच्या याच्यासाठी त्यांचा वाद झाला आणि तेवढ्या वादावरून जे आहे ते घर या ठिकाणी ते पाडलेलं आहे. आपण बघू शकता. हे पूर्ण जे आहे आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या घराला सुद्धा भेट दिली आहे. मी पूर्ण हे घर दाखवण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता. हे पूर्ण म्हणजे बुलडोजर या अक्षरशः चालवलं आहे. या ढिगाऱ्यावर जो आहे हा मुलगा बसलेला आहे. तिकडे पण आहे, तिकडे सुद्धा चालवलं. आणि आता हा परिवार जो आहे उघड्यावर आहे. म्हणजे यांच्यासाठी काही निवारा राहिलेला नाही आहे. हा पोरगा आहे या घरचा, त्याच्यासोबत थोडं उभा आहे. बघू शकता. हे पूर्ण म्हणजे तहेस नहेस करून ठेवलेलं आहे पूर्ण घर. हे काय सांगशील? हे तुझंच घर होतं? हो. का बरं म्हणजे पाडलं गेलं? या पुढे जातीवादाच्या कारणापासून पाडलेला गेलाय पूर्ण. म्हणजे त्यांना आपल्या नुसता पर्सनल दुश्मनीसाठी हा पुन्हा प्रकरण घडवलेलं आहे. प्रकरण सुरुवात झालं. हा तिथून नळाच्या तो पाईपलाईनच्या गड्डा नाही का तुम्हाला, तिथपासूनच. तर आपली दुश्मनीपासून हा जातीवाद करून पूर्ण पाडून टाकलं त्यांना. त्याच्या आधी काही त्याच्यासोबत काही संबंध काहीच नव्हता. बंडूजी नेरुले. काय नोटीस वगैरे दिल्या होत्या? फक्त 2 दिलतन, 7 दिवसात 2 नोटीस दिलतन. बस झाला, मग पाडून टाकलं. कारण की जुना घर पाडायला मतलब 40 वर्षापासून राहत आहे, तिच्या घर पाडायला त्याला अधिकार नाही ग्रामपंचायतले कोणत्याच. असं त्या घरातले भांडी वगैरे काढण्याचा काही चान्स नाही. पुढे गावातला आपल्या ओबीसी बाया घेऊन आल्या एका चाड्या गावच्या. तिच्याच गावातल्या बायांना त्याने सोनाना सब घेऊन गेलेत आमच्या कॅसकोस. दुर्दैवी ही घटना. म्हणजे ज्या ठिकाणी जे हे घटना घडली आहे ना, ते दाखवतं. हे दाखवा. हे हे स्लॅबचे असं बीम जे आहे कसे तहेस नहेस केलेलं आहे. बुलडोजरनं हे घर बांधलेलं आहे, पाडलेलं आहे. बुलडोजरनं पाडलेलं आहे. इकडे समोर जे आहे स्मशानभूमी आहे. अशा स्मशानभूमीच्या या ग्रामपंचायतच्या जागेवर हे घर आहे. 30 वर्षापासून हे राहत होते. पूर्ण घराची तहेस नहेस केली आहे. हे पूर्ण घर दाखवतोय. आणि वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहे, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी भेट दिली आहे. पोलीस स्टेशनमधून जे तहसीलदार आहे, SDPO मॅडम आहे, त्या सुद्धा या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि मागणी आहे त्यांची आता की या सगळ्या प्रकरणावर जो आहे सरपंचावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी ही सगळे मंडळी इथं आलेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी काही लोक आहे. काय सांगाल तुम्ही? वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते थेट या ज्या ठिकाणी घर पाडलं त्या ठिकाणी तुम्ही इथं आलेले आहे. आमचं असं म्हणणं आहे की बा हा जो अत्याचार आहे, हा जातीवादक अत्याचार त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यावर हेतुपुरस्पर केलेला आहे. तर यांना कोणती संधी न देता, त्यांना कोणती सूचना न देता त्यांनी हेतुपुरस्पर जुन्या कटाच्या आधारावर, जातीवादाच्या आधारावर यांनी निस्तोबात केलाय, त्याला बेघर केलाय. त्याच्यामुळे त्यांच्यावर न्याय मिळवून द्यावा हे आमच्या वंचितच्या वतीनं आम्ही आज इथं निदर्शन करतो. देणार आहे तुम्ही आता? हो. याच्या नंतर जर आम्हाला अन्याय शासनाकडून जर मिळाला नाही, न्याय मिळाला नाही, त्याच्यानंतर आम्ही लढा देणार आहोत. त्याचा आम्ही
वंचित बहुजन आघाडीचे जे निवेदन दिलंय तसं आम्ही. नेते आहेत हे ठाम आहे की जर समजा न्याय मिळाला नाही तर आम्ही हा लढा लोकशाही माध्यमातून तीव्र लढू. आपण बघू शकता इकडलं सुद्धा घर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. थोडं या साईडला थोडी एक शेती आहे ही शेती इकडे शेती आहे आणि इथे सुद्धा एक त्यांचं एक पेंडाल होता, म्हणजे तात्पुरता राहण्याचा पेंडाल होता. इकडे या थोडंसं तात्पुरता एक पेंडाल होता. त्या पेंडालवर सुद्धा त्यांनी बुलडोजर चालवला. या हा सुद्धा हे बघू शकता. हा दुकान अच्छा थांब हा मुलगा आहे. हे जे पाडलं आहे हे सुद्धा पाडलाय. ह्या पोल्ट्री फार्म होता काय? अच्छा पोल्ट्री फार्म म्हणजे तुम्ही इथं काय म्हणजे करत होते तुम्ही? आपला इकडे दाखव इकडे. गावठी पोल्ट्री फार्म होता आपला. आणखी काय काय व्यवसाय होता इथं करत होते? म्हणजे दूध उत्पादक, हं. आपला पान पॅलेस होता. आता हॉटेलची आपली आपण तयारी केली होती. हं. फाउंडेशन होता केलता ते. गहू कोणी लावला होता? हे गहू नाही आपले गायसाठी हे आपली अच्छा, गायीसाठी लावलं. कडेल चाळा त्याच्या गायीच्या ते पण खुनवड केली आहे साहेब. आता हे तुम्ही लोक कुठं राहू राहिले? इथंच लाय आहे चिजबीडच्या झाड आहे साहेब. हा चिजबीडचा हे झाड आहे. हे झाड जे आहे ना याच्या खाली लावतो. आता हा परिवार जो आहे सध्या हा हे चिंचीच्या झाडाखाली हे बाज वगैरे टाकलेली आहे तिथेच. ये सोबत ये. म्हणजे नेमकं का बरं हे असं पडलंय? हे पाईपलाईन पासून झाले सरकारी हे सब. अच्छा त्यानं खुन्नस पकडले 2 एकर लागेल त्यानं म्हणूनच दाखवलं ना आपल्याला 2 एकर विकून पण आपण तुम्हाची पूर्ण करून दे मारा तुमची हे असं तसं जातीभेद आहे इथं सगळं. म्हणजे सूटबुट्टीच्या जातीवादाचाच हे बडी म्हणावं लागेल. हे घर जे पडले आहे ना. आणखी कोण आहे आपल्या गावाकडल्या महिला वगैरे? हे सगळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहे आणि संपूर्ण आंबेडकरी समुदाय जो आहे या प्रकरणासाठी समोर आलेला आहे. हा एक फोटो आपण बघू शकतो इथे. बुद्धवासी प्रेमदास बोरकर यांचा हा फोटो इथे झाडाला आता लटकलेला आहे. कारण घर पडल्यामुळं ज्या परिवारानं जे आहे हे सामान त्यांचं तुम्ही अजूनही बघू शकता. सामानाची पूर्ण आता दशा बघू शकता. हे इकडं सामान म्हणजे पाणी पिण्यासाठी त्यांनी इथे असं व्यवस्था पाण्याची केलेली आहे आणि या कडे जे आहे हे सगळं घरचं सामान जे आहे पूर्ण हे बाहेर पडलेलं आहे. आणि समाज कार्यकर्त्यांनी दान दिलं आपल्याला. आपल्या कार्यकर्त्यानं दान दिलं आहे समाज कार्यकर्ता. आता हे दान आलेलं आहे. दान आलेलं आहे सबला. हे आपला काहीच नाही तर समजा. हे सगळा परिवार आहे तुम्ही लोक आहे ना? काही पाहुणे आले आहेत ना, जसं म्हणजे आई वगैरे आली आहे, मावशा वगैरे आहेत ना, त्यांचं सामान आहे काही आणि कार्यकर्त्यांनी काल दिलेले ते आहे सामान. सगळ्या लोकांनी हो तांदूळ गहू किराणा वगैरे आणून दिलाय. आता तुम्ही इथं राहता उघड्यावर राहता काही भीती नाही वाटत तुम्हाला? भीती पण आता वाटते पण आता वाटते. राहावं लागेल ना. वाटते पण आपल्याला पोलिसाचं संरक्षण पाहिजे. हो पाहिजे ना. साहेब 6 वाजेपर्यंत पोलीस राहतात आणि मग निघून जातात रात्री. तर मग पोलीस थांबत नाही का? नाही रातची प्रोटेक्शन आहेच नाही आम्हाला. हं. आता भीती आहे जातीवादी लोकांकडून तुम्हाला? हो हं? आम्ही हो, एकट्या घरात आमचं राहतो म्हणून जेवण भीती आहे सर. साहेब, हो. आम्हाला काय करू पण शकत तुम्ही कोण आहे? या ना उभ्या. काय म्हटलं ताई? आमचं जेवण खाऊन दुपारून येऊ शकतात तर रात्री आम्हाला काय पण करू शकतात ते लोक. नाही एकंदरीतच एकदम गंभीर परिस्थिती जी आहे या बोरकर परिवारावर आलेली आहे. ती एका देखील पाहता साहेब हे तुम्ही अकोल देखील कसं घडलं तुम्हाला माहित आहे. खैल्यांच्या प्रकारेच घडलं आहे असं तुम्हाला वाटत असेल बा. खैल्यांची कान घडली आणि आमच्या तत्व वाटते बा. आम्ही तिथं गेला आकर्षित पाहिला होता आम्ही पण. आमच्या वाणीच तसा घडला आहे वाणी. आपल्या दुकान होता दुकान इथं उद्ध्वस्त केला. आपला रोजगार निर्माण केला ते आपला पुढं हे केला. आपला निर्माण म्हणजे पोट भरायचे साधन होता ते पुढं हे केलं आहे ना. काय मागणी काय राहिली तुझी? मला न्याय मिळाला पाहिजे ना. आमच्या हे ते म्हणजे नुकसान हे ते भरपाई हे ते सब ते देवायला पाहिजे आम्हाला. न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. आणि सरपंचावर कारवाई झाली पाहिजे ना. अॅट्रॉसिटीची हो कारवाई झालीच पाहिजे साहेब. तुम्ही दिल्या होत्या का पण त्यांना? खरं आहे का हे? हा मायऱ्या धडक्या म्हटलं होतं? हो म्हणलं होतं आमच्याकडे प्रूफही आहे ना. काय प्रूफ आहे तुमच्याकडे याचं? व्हिडिओ आहे याचा. असं आवाज आहे त्याच्यात बोलले? म्हणजे बोलले आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर त्यांनी नाही का बोलणं बंद केलं. आम्ही म्हटलं तुम्ही माहेर म्हटलं आम्ही हे व्हिडिओ टाकतो तर ते म्हणत होते हो तुम्ही टाका. जर त्यांनी नसतं बोलले माहेर तर म्हटलंच मी म्हटलंच तर तुम्ही कसे म्हणत आहे हे की मी माहेर बोललो म्हणून. त्यांनी म्हटलं तेव्हाच म्हटलं की तुम्ही टाका म्हणून. हे जल कोकळेपणा आहे साहेब. आपण मूर्ती स्थापन केला याच्याबद्दल होय का? तर
अच्छा मूर्तीला काही त्यांनी हे केलं नाही विटंबना केला आहे ना साहेब, केलं मूर्तीची? तुटफूट झाली आहे ना. चाल मूर्तीकडे जाऊ आता. मूर्त्याकडे सुद्धा आपण जाऊ आणि मूर्ती मी तुम्हाला सुरुवातीलाच मूर्ती दाखवलेलीच आहे, पण तरी पण मी एक वेळा आणखी मूर्त्याची सुद्धा तिथे काही थोडा मूर्त्याला सुद्धा इजा झालेला आहे. आणि एकंदरीतच फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धत जर समजा होत असेल, एक चांगलं स्थान जे आहे या ठिकाणी ते हे परिवार निर्माण करत होते. हे बघू शकता, हे बघू शकता. हे मी आता हे दाखवतोय, हे छत्रपती शिवरायांची मूर्त आहे आणि या लोकांनी तुम्ही बसवली हे? 12 वर्ष झाले साहेब हे बसवला आता आम्ही. आता हे बघू शकता, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा जो हात आहे तोडलेला आहे. या मूर्तीला सुद्धा अरे हा हे तर एकदम बेकार असं हे आहे. म्हणजे बुद्धाची जी मूर्त आहे त्याची सुद्धा मान तोडलेली आहे. हे दाखवा उचला, हे बघू शकता. हे म्हणजे आता तर खरोखरच आहे ना, ठीक आहे अतिक्रमामध्ये घर जर पाडलं असेल, पण इथे जे मूर्त्या ज्या स्थापन केलेल्या आहे त्या मूर्त्यांना सुद्धा या सगळ्या मनोवादी जे लोकांनी आहे ते हे पाडलेले आहे. आपल्या तिथं रोजगार होते. आता रोज ह्या मूर्त्या तुम्ही बसवल्या? हो 12 वर्ष झाले बसवले तर. 12 वर्ष झाले हो. बसवल्या. अच्छा. हे आपण 14 एप्रिल हे ते आपल्या श्रद्धास्थान होता म्हणून आपण बसवलं सहकुश. या 3-4 गावात बौद्ध विहार नव्हता, त्याच कारणाने आपण बसवला इथं. 14 एप्रिल 7 डिसेंबर आपण खिलदान हे ते आपण आपल्या श्रद्धा आहे म्हणून सामाजिक कार्यक्रम तुम्ही इथे करत होते? हो, इथं करत होता आपण. आपण कोणाला दान आपणच आपल्या सहखुशीनं करत होता एवढे दान आम्ही. हो जनते तुम्ही कार्यक्रम स्वतःच करत? हो इथं बघा कार्यक्रम जे आहे सामाजिक जाण या लोकांना आहे, इथे कार्यक्रम सुद्धा ते करत होते असं सुद्धा सांगत आहे. पण तरी पण आणि तिकडली पण एक पांठ्याला सुद्धा यांत तुम्ही आहे, त्या आई सुद्धा आहे, ताई सुद्धा आहे. काय काय नुकसान झालं तुमच्या याच्यामध्ये? अशा इकडे या मूर्त्या पण दिसे. काय काय नुकसान झालं तुमच्या याच्यात? कुठं घरामध्ये? घरात सगळंच झालं साहेब. मायचं म्हणजे जे अन्न वस्त्र निवारा जे होत्या त्या गरजाही हिरावून घेतल्या आणि दोन गोप 2 अंगठ्या आमच्या 6 गाठ्या आणि 50,000 कॅश मी ते बँकेतून काढून आणली होती. तुम्ही चेक करू शकता. हे तिकडे मोठ्या पोरासाठी तो ढाबा खोलून देत होतो हॉटेल, त्याची नुकसान केली आहे. सिमेंटच्या बोऱ्या हा पांठेला याच्यासाठी खोलला. गाईचा तो कोटा आहे त्या कोंबड्या कुकुट पालन ते सगळं ते पण नासधूस केलं? हो ते दिसत आहे ना. ते गाईचा चारा गिरा पुरा तुडवलाय. तुम्ही इथं एकट्याच राहता मुलाला घेऊन, काही भीती नाही वाटत? नाही भीती नाही वाटत. येते आता मी 30 ते 40 वर्ष झाले ना साहेब. आता हे प्रकरण घडल्याच्या नंतर भीती नाही वाटत का आता तुम्हाला? आता भीती वाटते ना साहेब. आता एवढं मोठं झाल्यावर तर भीती पोलीस राहतात का रात्रभर इथे? नाही राहत. दिवसभर राहतात? हो पोलिसांना ते थोडं तिकडलं पण दाखवतो. अच्छा या नळावरून झालं होतं का वाद? अच्छा तिकडे केलं यायनं लोकांनी जनतेनं. एवढ्या महापुरुषानं अवधी चालू केला पाण्या पुण्याचे, तर हे आपले हे करण्यात आला नळाची. वाद तर नळावरूनच झाला ना? अच्छा इकडे पण होतं का? अच्छा आणखी दाखवतोय मी तुम्हाला. इथे पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहेच इथे. हे पोलीस दादा बसलेले आहे बघू शकताय. ड्युटी यांची सुद्धा लागूनच आहे. काय रोजच असते? कधीपासून लागली? आजच आलं बंदोबस्तला. किती ते किती असते बंदोबस्त? दिला टायमिंग नाही जरा दिला नाही टायमिंग? आज किती वाजतापर्यंत थांबणार आहे? आता पुढचा आदेश येतपर्यंत. आदेश आला नाही का? नाही अजून मॅडमने आदेश नाही दिला? DSP मॅडम? पण मला माहित नाही बाकीच्या गोष्टीचा आदेशचा. आता मला बसला दिवसभर बसला सकाळपासून बंदोबस्त. बरोबर ते तर आहेच तुमचं बरोबर आहे. आता किती वाजता जाण इथं? 6 वाजले आता. आता मी काय सांगितलं तुम्हाला, आदेश नाही आला मला अजून जायचा येण्याचा. मला जाण्याचा पण आदेश नाही म्हणजे आदेशची वाट पाहत आहे. बरोबर आहे. पोलीस दादा आहे त्यांच्याकडे जर आदेश इथं रात्रभर बसण्याचा जर असला तर नक्की सुरक्षा द्याल तुम्ही या परिवाराला? सुरक्षा नोकरीचा भाग आहे तो. नोकरीचा भाग आहे ना तो. तुमचं काय नाव आहे? सुधीर अण्णा ज्ञान बोनवार. ज्ञान बोनवार. ठीक आहे. नोकरीचा प्रश्न आहे. हा पांठेला इथे यांनी निर्माण केला होता आणि तो ढाबा झूम करून दाखवतो. ढाबा हा जो ढाबा आहे हा सुद्धा तोडून टाकलेला आहे पूर्ण. आपण बघू शकता
आढावा. आता पोलिसांमार्फत नेहमी बोलल्या जाते की हा परिवार जो आहे म्हणजे दारू व्यवसाय करत होता, पण गेली 4-5 महिन्यापासून तुम्ही तो धंदा बंद केला होता ना? 4 वर्षापासून नाही, 6 महिने झाले दारूचा धंदा बंद म्हणजे, केला. हे दारूचा धंदा बंद करून त्यांनी हा पांठेला लावला होता. तिथे हॉटेलचं जुगाड केलं होतं त्यांनी. कुक्कुटपालनचा जो व्यवसाय आहे तेच त्यांनी सुरू केला होता. म्हणजे दारू व्यवसाय बिलकुल बंद होता. असं जे चांगल्या दुनियात जेव्हा ते यायला लागले त्याच वेळेस नेमकं त्यांच्यावर असा आघात करण्यात आलेला आहे. पण प्रशासनानं जे आहे याकडे आता गंभीरतेनं लक्ष ठेवलं पाहिजे. कारण हा मुद्दा जो आहे केवळ आता कुही तालुक्यापुरता मर्यादित नाही किंवा नागपूर जिल्ह्यापुरता मर्यादित नाही, तर आता हा जो मुद्दा आहे अख्ख्या महाराष्ट्राचा मुद्दा बनलेला आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जे आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जे आहे भेट दिली, तिथे ठिय्या आंदोलन सुद्धा केलं आणि तहसीलदार साहेब त्या ठिकाणी आले आणि SDPO मॅडम जैन मॅडम सुद्धा त्या ठिकाणी आले आणि 2 दिवसाची वेळ दिली की या 2 दिवसात जे आहे या प्रकरणाची ते चौकशी करतील आणि जे कोणी दोषी आढळले त्यावर ते कारवाई करतील. पण आता प्रशासनाचं बघूया, प्रशासन कितपत निष्पक्ष चौकशी करतात की मग राजकीय नेत्यांच्या दबावात येऊन चौकशी करतात, हा सुद्धा भाग आहे. गुंडाने तुम्ही पण नागपूरहून आले, इकडे या. काय वाटतं तुम्हाला, प्रशासन जे आहे निष्पक्ष चौकशी करेल? माझं मत आहे की प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करायला पाहिजे. कारण की पीडित परिवारावरती जे अन्याय अत्याचार झालं त्याचं उपजीविकेचं साधन शासनाच्या दबावाखाली आणि सरपंचाच्या दबावाखाली जे तोडफोड केली, प्रशासनाकडून त्याला भरपाई द्यायला पाहिजे. आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून पूर्ण नागपूर शहरचे सर्व शहर अध्यक्ष पदाधिकारी सर्व या गावातनी आलेला आहो. तहसीलदाराला निवेदन दिलं, DYSP ला दिलेले आहे. त्यांनी 2 दिवसाचा कालावधी दिला की बा चौकशी करू, नाही तर 29 तारखेला आपलं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आपण कुही तालुक्यामध्ये तहसीलच्या समोर घेत आहे. नक्कीच आता ही जी बाजू आहे प्रशासनावर आली आहे, पोलीस प्रशासनावर आलेली आहे. कारण या भांडणाची जी सुरुवात आहे नळाच्या याच्याहून झाली होती, आहे ना? नळाच्या याच्याहून वाद झाला ना? हा. तुम्ही सरपंचाला बोलले होते काही? नाही, आपण आपल्या हाताने चुकी झाली तर आपण दुरुस्त करून देतो म्हणलं 1-1.5 असं म्हटलं घंट्यात होतं. म्हटलं होतं. आपल्या हाताने चुकी झाली तर आपण काही आपल्या हाताने झाली तर भरपाई आपल्या हाताने करून द्यायला लागेल ना. सरपंचानं मारलं? हो, मा भावाले मारलं भावाला होतं. मारलं, हो शिवीगाळी केली. हो, जाती निर्माण केलं त्यानं. जातीवादातून बोलले ते सरपंच साहेब. गावच्या सरपंचाची जबाबदारी असते की गावांना सांभाळायचं असते. गावामध्ये जर समजा कोणी असे राहिले तर त्या लोकांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम हे गावच्या सरपंचाचं असते. पण गावच्या सरपंचानं थेट जे आहे या गावच्या बोरकर कुटुंबावर एवढा मोठा जो आहे म्हणजे हा अन्याय केलेला आहे त्या सरपंचानी. आणि कुठंतरी याला न्याय मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे. पोलीस प्रशासनाचं काम जे आहे, जर यांना जर जातीवाचक शिवीगाळी केली असेल, यांना मारहाण केली असेल, यांच्या घरचं सामान जे नेलं असेल, तर हे जे क्रिमिनल अफेन्स बसते त्यानुसार ज्या पोलीस प्रशासनाने जे आहे त्या सरपंचावर जे कारवाई करायला पाहिजे. उरला प्रश्न अतिक्रमणाचा. अतिक्रमणाची ही जी जागा आहे ग्रामपंचायतची जागा होती आणि ग्रामपंचायतची जागा जर ते 30 वर्षापासून राहत असेल तर त्या लोकांना तेवढी जागा अलॉट करायला पाहिजे होती, ती केली नाही. पण छोट्याशा एका कारणावरून नळ का तोडला याच्या कारणावरून जर सरपंच एवढा मोठा जर प्रकार जर करत असेल तर हा खूपच दुर्दैवी आहे. आता हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचलेलं आहे. तर कुहीच तहसील प्रशासन असो की पोलीस प्रशासन असो, यांनी कुठल्याही राजकीय दबावामध्ये न येता या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली पाहिजे आणि जो दोषी आहे त्या दोषीवर कारवाई केली पाहिजे आणि सरपंचावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी जी आहे या बोरकर परिवाराची ही मागणी आहे ना. हो, न्याय मिळाला पाहिजे आम्हाला. न्याय मिळाला पाहिजे ही अशी त्यांनी मागणी केली आहे. तर निश्चितच या प्रकरणातला आणखी काही अपडेट जर होत राहील तर ते WH न्यूजवर तुम्हाला आम्ही देत राहू. तुम्ही WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.